उन्हाळा चालू झाला की बायकांची लगबग चालू होते उन्हाळी कामांसाठी। तर अशाच पद्धतीने मी आज मस्त असे पळी पापड केलेले आहेत, उपवासाचे पापड आहेत। तर रेसिपी पण सोपी आहे आणि करायला पण सोपी आहे आणि खाण्यासाठी खूप छान खुसखुशीत आहे। ज्यांना दात नसतील ना असे लोक खूप छान असे पापड चावू शकतात, चावायची गरज नाही आहे। तर हे बघा खूप छान असे खुसखुशीत पापड झालेले आहेत। चला तर बघूया रेसिपी। नमस्कार, गौरीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर मी ते साधारण 2 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाणे स्वच्छ धुवून भिजत घालणार आहे मी। तर भिजवताना मी इथे थंड पाण्याचाच वापर केलेला आहे। आता मी इथे रात्रभर भिजवलेले आहे। तर रात्रभर नाही वेळ भेटला तर 4 ते 5 तास छान भिजवून घेतले तरी पण चालतात। तर आता साबुदाणे भिजलेले आहेत। मी सकाळी हे पापड करते। तर पापडासाठी मी इथे 2 वाट्यासाठी 3 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। साबुदाणे छान भिजलेत आणि 2 बटाट्यांचा मी इथे किस करून घेतलेला आहे। साल काढून घेतले आणि छान किस केला बटाट्यांचा। तर पाण्याला उकळी आली आणि उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये आधी बटाट्यांचा किस घालून घेतला आणि नंतर आपण भिजवलेले साबुदाणे घालून घेतले। गॅस बंद केलेला आहे मी। आता मी हे असंच साधारण 1 तासभर किंवा नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत मी हे थंड करून घेणार आहे। तर अर्धा-पाऊण तासानंतर इथे पाहू शकता आपले साबुदाणे छान असे शिजलेले आहेत। आपण उकळी येऊ दिली नाही, फक्त पाणी उकळून घेतलं आणि त्यामध्ये बटाट्याचा किस आणि साबुदाणे घालून घेतले। तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झाले आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने मिक्सरमधून बारीकसं पेस्ट करतो आपण त्या टाईपमध्ये वाटून घेतलं। तर 2 वाटी साबुदाण्यासाठी आपण दुप्पट पाण्यामध्ये भिजवलं आणि त्यानंतर 3 ग्लास पाण्यामध्ये आपण तो गरम पाण्यामध्ये 3 ग्लास भिजत ठेवला पुन्हा 1-1.5 तासासाठी। नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंतच भिजवून घ्यायचं। आणि आता बघा याच्यामध्ये साधारण मी 1.5 चमचा मिठाचा वापर केलेला आहे आणि हे मिश्रण बघा या पद्धतीने व्यवस्थित असं झालंय। एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज पडलेली नाही आणि छान अशा अशा पद्धतीने पापड तयार होणार आहेत। तर मी इथे उन्हामध्ये प्लास्टिकचा कागद अंथरून घेतला आणि त्याच्यावरती मी पापड अशा पद्धतीने घालून घेणार आहे। तर हे पापड कोणी कोणी 1 दिवस सावलीमध्ये पण सुकवतं, ज्यांच्याकडे जागा नसेल ते। पण उन्हामध्ये सुकवले तर लवकर सुकतात। अशा पद्धतीने सर्व पापड मी घालून घेते। तर आपण साबुदाणा शिजवून वगैरे पापड नेहमीच करतो आणि या पद्धतीने पापड खूप छान खुसखुशीत होतात। आपण ज्याप्रमाणे तांदळाचे वाफेवरचे पापड करतो आणि खूप छान खुसखुशीत होतात ते पापड, त्याच पद्धतीने साबुदाण्याचे हे अशा पद्धतीने पापड नक्की करून बघा। रेसिपी खूप सोपी आहे आणि थोडक्यात एकदम छोट्या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोचवली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि हे पापड मी साधारण 3 दिवस खूप छान उन्हामध्ये व्यवस्थित कडकडीत उन्हात सुकवून घेतले, त्यामुळे चांगले खुसखुशीत असे पापड तळले जातात। अशा पद्धतीने पापड नक्की करून बघा। प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।